नमस्कार. सकाळी यांचा डब्बा करून दिल्यानंतर आधी देवपूजा करून घेतली आणि मग जेवण करून. तर आज होता शनिवार. शनिवारचं गावात माळवं भरतं. तर मामाने असं भाजीपाला आणला होता. मला फ्रीज पुसायचा तर खूप कंटाळा येतो, पण पुसावं तर मलाच लागणार आहे, कारण आत्या बाहेर एरिया टाकायला गेली होती रानात ते दोघं. मागच्या वेळेस मी हे फ्रीजमधले ड्रॉवर वगैरे सगळे धुवून घेतले होते, त्यामुळे ह्या वेळेस पुसूनच घेते फक्त. सारखं ऋतू वगैरे फ्रीजला जाते, त्यामुळे खूप घाण होतं फ्रीज. प्रत्येक वेळेस पुसून घ्यावंच लागतं दर शनिवारी. वेळेस आम्ही घरीच माळव करतो सगळं, पण ह्यावेळेस पाऊस नाही पडला त्यामुळं विकतच आणावं लागतं आहे. तर सगळ्या पालेभाज्या मी ताटात काढून घेते आहे, कारण आत्या आल्यावर परत नीट निवडून ठेवते. तर हे ड्रॉवर मी परत धुवून घेतले आहे आज पण. तर कोबी वगैरे, भोपळा इडली सांबारला लागतं त्यामुळे आणायला लावलं. आणि आता श्रावण सोमवार येतात त्यामुळं मुळा पण आणल्यात मामाने. तर असे ऑनलाईन मी डबे मागवले होते, तर खूप छान आहेत डबे. दुपारून मी असं ताक हलवायला घेतलं होतं, तूप करायचं होतं म्हणून. ताक हलवताना अचानक माझ्याकडनं हे तुटून बसलं असं. तर थोडंसंच लोणी निघालं होतं. तर परत काय ह्याला लोणी आता निघणार नाही, त्यामुळे मी एवढंच लोणी कढवून घेतलं. छान असं तूप करून घेतलं आणि त्यास तूप घालून थोडंसं उपमा केला परत किशूसाठी 5 वाजता. आणि त्याला उपमा आवडतो, किती छान खातो आहे आवडीने तो. तर संध्याकाळी आमचा बेत होता चिकनचा. मामाने चिकन आणून दिलं होतं, छान असं सुक्कं आणि भाजी रस्सा केलेला. तर कसा वाटला आजचा व्लॉग? भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.